ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। एक साथ राष्ट्रगीत सुरू कर। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम।
यांना जे ज्ञानाचं दालन खुलं केलं ते यशवंतरावचं. लोकसभेमध्ये खासदारकीचा राजीनामा फेकून देणारा माणूस यशवंतरावचा. आणि आपल्याला जी महाराष्ट्र हा जगाचा केंद्रबिंदू आहे म्हणून ज्ञानेश्वरांनी म्हणलेलं आहे, आता विश्वात देणे मागे तोशावी, विश्वाची काळजी वाहिली. म्हणून महाराष्ट्र ही भूमी संतांची जरी असली तरी विकासाचा, विचाराचा, परिवर्तनाचा. हे माझ्या बोलण्याचं तुम्हाला राग येईल, पण भविष्याच्या दृष्टीनं तुमच्या गुडघ्यासारखा तोंडामध्ये गुटखा खाणं. मी अजून व्यायाम करतो. मी 7वी पासून तर आजपर्यंत व्यायाम करतो. बरडे मी तुला पळायला ऐकतो. माझ्या बरोबर कोणी नाही सर. आणि शरीर ही संपत्ती आहे, पैसा संपत्ती नाही. मग ते आपण उंचीनुसार वजन मेंटेन केलं. स्त्रिया, ते मुस्लिम धर्मीय लोक कष्ट करतात तेव्हा सुद्धा घामाची. म्हणून तुमच्या समोर तो पाठ मी ठेवला. मराठीमध्ये एक भाषा समृद्धी देणारी, गती देणारी आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्य टिकवणारी, परकीय आक्रमण परिवर्तन करणारी, विचाराला या ठिकाणी जो काही हा स्नेह संमेलन आयोजित केला आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, तर आपल्या सर्वांची स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. शिकवण्यापूर्वी आवड वेळ पण थोडं आपण कार्यक्रम सुरू करताना परिचय करून घेणारच आहे. 2-2 मिनिटं आम्हाला सांगा तुम्ही काय करता आणि तुम्ही जे काही करता ते म्हणजे आमच्या आनंदाचीच गोष्ट आहे. 2010 पर्यंत या ठिकाणी 2010 बंदी झाली. 2022 तारखेला माझा कार्यक्रम झाला. तर तिथं अशी परिस्थिती की त्याच विषयाला शिक्षक नसतात. मध्ये जरी बसले ना एखाद्याला जागा देतात तुम्ही दोन नाटी करायची आहे बसले काय ठीक काय आपल्याला चांगल्या पद्धतीने यश आणि आनंद जीवनामध्ये आले ठीक. किशोर 15 नंबर शेख आयुब शेलार गणेश शेगडी परमेश्वर शिंदे खंडू की बाबासाहेब एक की काजीनाथ की दत्ता राजू 57 नातील बाबासाहेब एक सरकार रामदेव 65 पाटण गणेश 63 64 रामकृष्णा
असं बडके रवींद्र भेटवेल त्यांना त्यावेळी शिक्षा केली जाईल. शिक्षा आता निरोप द्यावा आता बडके तुम्हाला शिक्षा करणार आहे. त्यांची शाळा पेटी असली तरी पण त्यावेळी शिक्षा घ्यायला केली. तर माझा विषय जो आहे तो इंग्लिश विषय आणि त्यावेळेस तुम्हाला तर आज आपण जर पाहिलं तर आता आपण इयत्ता 10वीचा जो काही टप्पा आहे समजा तुमचा जो काही आपल्या शिक्षणाचा टप्पा आहे तर तो आपण पूर्ण केलेला आहे आणि आता आपण नवीन अशा टप्प्यामध्ये आहोत की जो सांसारिक असेल किंवा जो सामाजिक असेल आणि ह्या सांसारिक आणि सामाजिक टप्प्यामध्ये आपल्याला इफ यू कॅन कीप युअर हेड ही पोयम जी आहे तर ती अतिशय महत्वाची आहे. तर त्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे त्या रुडियार्ड किपलिंगने इफ यू कॅन कीप युअर हेड ऑल अबाउट यू जेव्हा काही असेल काही झालं असेल तर त्यावेळेस आपण आपलं जे काही डोकं आहे तर ते शांत ठेवावं. क्रोसिंग बियर्स अँड ब्लेमिंग शिक्षक वर्गामध्ये येण्यासाठी वेटिंग करताय तर ती वेटिंग आपल्या सर्वांसाठी आहे आणि तिचा आपण कंटाळा येऊ नये. त्याच्याबरोबर 3 विज्ञान भौतिक रसायन आणि तांबडा होतो तेव्हा आम्ल असे म्हणतात आणि तांबडा निळ होतो तेव्हा अल्कली आम्ल आणि अल्कली असे 2 फरक होते. एकाला आपण आम्ल आणि आम्लारी म्हणतो. आम्लारी हा शरीराला कडू असतो आणि हायड्रॉक्साईड ग्रुप असतो आणि मी त्याची व्याख्या पण सांगतो. नंतर दुसरं होतं KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड तेव्हा त्याला आम्ल म्हणतात आणि ज्या द्रावणामध्ये OH- ग्रुप असतो त्याला अल्कली म्हणतात. हे 2 ग्रुप ओळख डिफरन्स बाय 2 पॉइंट्स 2 मार्काला होतं तुम्हाला त्यावेळेस प्रत्येक मुलाचे होते. आता एक तेच आपण वायू तयार केला होता SO2 सल्फर डायऑक्साईड मग तांब्याचा किस घेतो आणि 5 किलोमीटर घेतो दिवसभर पुढेही आपण काही अडचणी आणि महत्वाचं शरीर हे सगळं कोणी कोणाचं नसतं. आता मी माझ्यावरून सांगतोय मला अजून काही त्रास झाला नाही पण मी एकही घरी नाही सगळे बाहेर आहे म्हणजे ते आपल्या संसाराला लागले. आदर्श अशा प्रकारचा एक माजी विद्यार्थी तुमच्याही अगोदर 1993च्या बॅचचा त्यावेळेस आपली शाळा जी होती ती गावात होती आणि अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून त्याच्यामध्ये त्याचं नाव गणलं जायचं आणि त्याच्यात माझा एक खूप आवडता विद्यार्थी त्याला कोणते माझ्या विषयामध्ये कधी त्याला पैकी मार्क असायचे नवीन आहे तो 1993चा बॅच आहे. आज 2024 आहे पण आमचं तरी माझं कमी नाही झालं आणि त्याला महिना 8 दिवस होत नाही माझ्यानी फोन केला नाही असं कधीच होत नाही. तर त्याची काही इच्छा आहे हो फार जुने विद्यार्थी मिळाले आणि माझं पुस्तक 2 मिनिटासाठी मला सर वेळ द्या सुभाष त्याबद्दल फार तर मला काय झालं सहज मी चाललो आपले बाळूमामा आहेत ना आपले शिपाई बाळासाहेब ते भेटले म्हटलं काय वानगर आहे ते म्हणजे असं आहे 2005-06 बॅच आहे 10वीची आणि गेट टुगेदर कार्यक्रम आहे. मला ते आनंद वाटला ते मग चला आता बघू आपण तर मग आता आलो ते म्हणे सरांचं नाव सांगितलं म्हणजे HM सर रिपोर्ट वगैरे तर सगळी आलेली आणि मला वाटलं चला तर त्यांची भेट होईल. इकडं सहज पाहिलं तर विद्यार्थी संख्या भरपूर वाटली आनंद वाटला. मला काय मग आवडणार सरांचं म्हणलं मी 1-2 मिनिटं बोलायची इच्छा आहे बोलत तर
आनंद वाटला आणि जवळजवळ सर म्हणले जवळजवळ 70 पैकी 50 विद्यार्थी तरी हजर आहे. एवढा वेळ काढला आधी धावपळीच्या जीवनात एवढा वेळ येणं आणि ते शाळेसाठी वेळ देणं हे खूप म्हणजे अभिमानास्पद आहे. आणि मलाही तुमच्यापेक्षाही जास्त अभिमान असा वाटतो की मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी आहे. आणि इयत्ता 8वी मध्ये मला म्हणजे या शाळेत माझा पहिला नंबर आला. ते अभिमान असा आहे का त्यावेळेस हेडमास्टर आपलं कोडवरे सरांचा शाळेत होता. त्यानंतर आमचा दुसरा मित्र बबन नगरी म्हणून बहुत अशी गोष्ट तर तो 9वीला दुसरा आला आणि 10वीला राजू झोगडे म्हणून एक आमचा मित्र म्हणजे आम्ही तिघं सोबतच अभ्यास करायचा. तर 10वीला तो पहिला आला, तो नगरी दुसरा आला, मी तिसरा आला. 9वीला नगरी पाहिजे आपण जे काम करतो दररोजचे जगतो दुसऱ्यांसाठी जगतो, मुलांसाठी पोरांसाठी यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल, त्यानंतर बरेच कार्यक्रम होईल. खूप आनंद वाटला आणि यापुढे भावी जीवनासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वजण आपल्या कार्यात अगदी अग्रेसर राहा. परंतु जोपर्यंत मी सेवा करीत होतो तोपर्यंत मी 10वीचे 3 विषय शिकवले. इतिहास शिकवलं, भूगोल शिकवलं आणि हिंदी पण शिकवलं. आणि 8वी 9वी आणि 10वी या तिन्ही वर्गासाठी पुन्हा त्या ठिकाणी खेळाचा विषय जो होता ते खेळाचा विषय. तर आज तुम्हाला ज्यावेळेस त्या ठिकाणी तुमचा कार्यक्रम ठरला आणि कार्यक्रम पत्रिका आमचाच भाषा लांडे भारत लांडे हे मला त्या ठिकाणी पहिल्यांदा व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी पत्रिका पाठवली आणि ते सांगते म्हणजे तेही तुम्हाला त्या ठिकाणी आठवते हे ना. तर 2 उदाहरणं दिली. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये काम करीत आहात. अजून त्या उत्तर त्या तुमच्या कामामध्ये त्या ठिकाणी अधिक प्रकारच्या ठिकाणी प्रगती होईल. मी जरी सेवानिवृत्त झाले असते पण माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये नोकरीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा एकही गावाची 32 वर्ष नोकरी केली. मला ज्या गावामध्ये त्यामुळं आम्हाला सुद्धा आता तुमची ह्याचे लक्ष काय ओळखलं ज्यावेळेस बोलले त्याचं पण आता काय मला असं वाटतं देखील आता जरी पुस्तक काढलं तर मी शिकू शकतो. सगळे जे उपस्थिती पाहून त्यांना वाटलं छान एवढं कुठे करीत नाही आजच्या जगात अशा पुस्तकात आहे. हा तर त्यांनी ते वर्ग पाहिला सगळ्यांचा काय म्हणतात ते साईन म्हणजे अशा पद्धतीने गेट टुगेदर म्हणायला असं एक चांगली पद्धतीची परंपरा आज आपण सुरू केली आहे की त्यामुळं सगळेच त्याच्यात सहभागी आहेत. त्यातल्या भाऊसाहेब असतील मॅडम आहे विशेष कौतुक करण्यासारखं आहे.
कारण की तळमळ सुद्धा खूप महत्वाची आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने सर्वांनी अरेंज केलं वेळ दिला त्या पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्यांनी फ्युचरमध्ये सुद्धा असं राहावं त्यापेक्षा आहे. आणि कारण की आमच्या शाळेत जुनी बॅच आहे 1987ची बॅच, 1987ची बॅच आहे. ते दरवर्षी शाळेत नाही करत, फॅमिली मेंबर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते नियोजन ते करतात. आणि दरवर्षी मग कुठंतरी आता माझे बंधू आहे त्याच्यामध्ये, त्यांनी मग ते महाबळेश्वरला गेलं, महाबळेश्वरला एक दिवस राहायचं, ते खर्च सगळा ते करायचं, मग त्याच्या पद्धती करतात. आणि याच्यातून वेळ काढून लोक जेवण घेऊन करतात, तिथे वातावरण त्याच्यातूनच. आणि मला सुद्धा अतिशय आनंद झाला, कारण की काय जुनी बॅच जुने विद्यार्थी मी शाळेत सुद्धा वर्गात सांगत असताना तुमचा फोटो पण आहे माझ्याकडे, कोणाचा शाळेच्या बॅचचा, तुमच्या निरोप समारंभाचा. मी त्यावेळेस अजूनही विशेष वाटतं की आज जसे मोबाईल्स आहेत, कॅमेरे आहेत, सगळे तरी काही नव्हतं त्यावेळेस. तर आपण कोणते बोलतो गरजी मामा वगैरे पण आणायचं, त्यांचे फोटो काढायचे, म्हणजे जतन करून ठेवणं नाही का. आज आपण आज तिकीट करायला जाऊन नाही आपल्याला ती तळमळ आपली आहे, बाकी काही नाही. कारण की आपले सर्वसामान्य कुटुंबातले माणसं आहेत, ऊसतोडी कामगाराची मुलं आहेत आपल्याकडे सगळे. आणि बिचारे आई वडील ते पालक कोणी आजी आजोबा इकडे राहत पोरं, आणि त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण नसतं. म्हणून एक पालकत्व असतो, त्या काही आपण सुद्धा घेतो, त्याचे नंबर मी घेतो सगळ्यांचे, त्यांना नंबर आपल्या दिलेले असतात, कमी जास्त सांगतात आपल्याला. म्हणजे जेवढं दोन गोष्टी करता येतात त्याचं डिसिप्लिन आहे शाळेत. मला वाटतं आपल्या विद्यालयाच्या स्थापनेपासून कदाचित हा पहिला उपक्रम गेट टुगेदरचा असावा. त्याबद्दल तुम्हा सर्व 2006च्या SSC बॅचला विद्यालयाच्या वतीने खूप धन्यवाद देतो. आपण आज आपल्या दैनंदिन आणि धकाधकीच्या काळामध्ये सुद्धा वेळात वेळ काढून आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. विद्यार्थिनींची संख्या पाहून तर खूप मनात आनंद झालाय, कारण बरीचशी चेहरे मला बरीचशी भेटतात मुलं, पण लक्षात येत नाही. दत्त आहे, आणखी बरेच चेहरे भेटतात, पण नाव विचारावं लागतं. मला एकदा एक मोठा देवीला कोणतरी भेटलं, नाव लक्षात नाही, ते सारखं पाहिलं तर मी असं विद्यार्थी होतो. म्हणजे ठीक आहे, काय झालं, काळ खूप झाला. 18 फेब्रुवारी 2003ला या शाळेमध्ये आलो, तेव्हा तुम्ही 7वीला होता. 19ला शिवजयंती होती आणि मी 8ला हजर झालो. माझा बहुतांशी यांचा कालखंड या विद्यालयात गेला. म्हणून हे विद्यालय घर कामात व्यस्त आहोत, कुटुंबात आपण आपल्या रममान आहोत. आपण कराल ते चांगलेच कराल अशी आम्हाला आशा आहे. ईश्वर चरणी अशी प्रार्थना करतो की आपणास निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो, आपले कुटुंब सुखी समाधानी आनंदी राहो अशी अपेक्षा बाळगतो व भावी आयुष्यासाठी आपणा सर्वांना आमच्या सर्व त्या काळच्या 2006च्या शिक्षक वृंदांकडून आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री 2024 पासून शाळेस आपल्या खूप दिवस सुखी राहील याची सर्वांनी नोंद
आज उनसे मिलना है हमें, आज उनसे मिलना है हमें। चलो उनके लिए कुछ लेते चले और उनको दुआएं देते चले। थोड़ी गुंजिया गुंजिया लेते चले, थोड़ी बर्फी बर्फी लेते चले। आज उनसे मिलना है हमें, आज उनसे मिलना है हमें। महलों की रानी है, सुंदर सयानी है, वो खानदानी है जाने दिल। क्या क्या खरीदे हम, क्या ना खरीदे हम, क्या दे निशानी, ये है मुश्किल। महलों की रानी है, सुंदर सयानी है, वो खानदानी है जाने दिल। क्या क्या खरीदे हम, क्या ना खरीदे हम, क्या दे निशानी, ये है मुश्किल। थोड़ी मठरी वठरी लेते चले, थोड़ी चकली चिड़ा लेते चले। कुछ तीखा भी खा लेते चले और कुछ खट्टा मीठा लेते चले। आज उनसे मिलना है हमें, आज उनसे मिलना है हमें। सर्व पाहुण्यांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व आपले गुरुजन वर्ग, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आणि आपण जमलेले सर्व मित्रमैत्रिणींनो, आज 25 मे 2024 आणि सकाळपासून आज आपण या ठिकाणी शाळाच पुन्हा भरवली आणि तो जो एक आनंद आपण आज घेतला, खरंच अक्षरशः अंगावर शहारे येण्यासारखा प्रसंग. आपले सर पुन्हा आपल्याला 18 वर्षांनी शिकवण्याचा योग या ठिकाणी आला आणि त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. या कार्यक्रमाला एक अध्यक्षस्थान असावंच म्हणून आजच्या या आपल्या विद्यार्थी मेळाव्यात आपले लाडके त्यावेळेचे मुख्याध्यापक श्री माननीय पोटभरे सर, म्हणजे मोठे पोटभरे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं. व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं नावही क्रमप्राप्त आहे घेणं, कारण म्हणतात ना की याच्यासाठी केला होता अट्टहास आणि मग तेच जर राहून गेलं तर मग काय उपयोग. मडके सर, आदरणीय मडके सर, पोटभरे सर, खेडकर सर, दातीर सर आणि ज्यांचा तिकडनं लाडजाबाद आल्यावर जिकडे दरारा व्हायचा असे आमचे नवे देशमुख सर, सगळे प्रश्न विचारायचे, नवे का म्हणलं आम्हाला निमित्त नवे आहे एक पण आहे.
पण मारल्यामुळे किंवा शिक्षा केल्यामुळेच आम्ही घडलो असं म्हणायला काही हरकत नाही. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आता मी याच क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळे मला चांगला अनुभव आहे. मारणं, मुलांना डोळे मोठे करून बघणं म्हणजे एकदम भयंकर झालेले आहे. म्हणजे डायरेक्ट केस करतील तुमच्यावर असं डायरेक्ट डोळे वटरून बघितलं तरी. म्हणजे अशा प्रकारची पालकांची मानसिकता आहे. पण त्याच्यावर आपण नंतर बोलणारच आहोत. असो, धन्यवाद. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा शब्दसंवाद गेट टुगेदर झालं आणि जेवढ्या सरांना सांगितलं ते सर लोक सुद्धा उपस्थित राहिले. आता भूतकाळातील मित्रमैत्रिणी खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोट्या झाल्यासारखे वाटू लागले. सुखदुःखांची देवाणघेवाण हा निखळ मैत्रीचा सार असतो. तरीही अतृप्त आत्म्यांचाच गेट टुगेदर पुढाकार असतो. गेट टुगेदर पुढाकार असतो. यानंतर मी प्राणीकडे माझे सूत्र देतो. सुरुवातपासून प्रत्येक क्लासमध्ये बोलण्याचा चान्स भेटत होता. तशी तर ट्रेनिंग होती, पण आज खूप दिवसांनी तो स्टेज मिळाला. त्याचा सर्वात जास्त आनंद आज मला होत आहे की सगळे शिक्षक वर्ग आणि सगळे माझे मित्रमैत्रिणी. पहिली गोष्ट तर मला आज हा विश्वासच नाही बसत आहे की आपण सगळे इथं खरं चाललो आहे. हा कार्यक्रम खरंच चालला आहे. एक स्वप्न जसं स्वप्नात घडत चाललं आहे असं थोड्या वेळाने ती कल्पनाच मनात यायला लागली की हे सगळं स्वप्न आहे. म्हणजे सगळे मुलं इतके एक्सायटेड होते. सगळ्या मुलांनी एवढा मेहनतीने हे सगळं केलं. इथं जो एवढं अरेंज केलं आहे मुलांनी, ते खूप मेहनत केली त्या मुलांनी. म्हणजे सगळ्यांनीच केली, मुलांनी केली, मुलींनी केली. सगळे आले, हे पण खूप शोभा, म्हणजे कार्यक्रमाला शोभा आली आपल्या. तर मी सर आपल्या गुरुवाराबद्दल बोलते. पृथ्वी तलाचे ईश्वर म्हणजे आपले गुरु, ज्ञानाचा अथांग म्हणजे आपले गुरु, जे घडवतात, शिकवतात, भविष्य आपले सावरतात. बळ पंखात आपल्या बरुणी गरुड झेपेची वेड लावतात. कुंभार घडवितो घटास तेच गुरुठाई घडतो आपण. काय किती म्हणावे दिले, अशक्य आहे त्याचे मापन. महिमा त्यांचा आघात किती, वर्णय शब्दही वरती अधुरे. गुरु विना जीवन म्हणजे वाटे सारे सुने अधुरे. आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनचा दिवस ठरला 2 महिन्यापूर्वी. सर्वांना मनात अतिशय आनंद झाला. जसे काय आम्ही सर्वजण अर्ध भेटलो होतो. जेव्हा ग्रुप बनला होता, फक्त मला वाटतं 8 ते 10च मुलं होते ग्रुपमध्ये, आणि मुली पण आम्ही किती 4 ते 5 मुली होतो. जसं आमचं गेट टुगेदरचं ठरलं आणि मुलांना आम्ही ग्रुप ॲडमिन करत गेलो, तर एवढे मुलं जॉईंट होत गेले की कुठं मुलं 50 झाले आणि मुली आम्ही कमीत कमी 20 ते 25 ग्रुपमध्ये ॲड झालो. समजलंच नाही, कारण मुलांचं एवढं सहकार्य होतं की प्रत्येकजण वाटत होतं की आपल्या क्लासमधला मुलगा कोणता आहे, त्याचा नंबर कसा भेटायचा. कोणी फेसबुकवर कॉन्टॅक्ट करत होतं, कोणी त्याचा फ्रेंड दुसरा कोण होता त्याच्याकडून तो नंबर घेत होता. आणि आम्ही अशा प्रकारे एक मुलाला जोडत गेलो आणि सगळे मुलांचा ग्रुप ठरला. आणि गेट टुगेदरचा आमची 2 महिन्यापासून जी तारीख फिक्स होती की 25 मेलाच करायचा. मधून खूप वेळा वाटत होतं गरमी आहे, त्यावेळेस तिकडं शक्य नाही जाणं. परत कधी कोणी म्हणत होतं सुट्टी राहील, कोणाला खूप अडचणी येत गेल्या. पण आमचं जे ठरलं की 25 मेलाच करायचं, तोच दिवस आज उजाडला आणि तोच दिवस खरंच ठरला. म्हणजे डेट परत ती चेंज झालीच नाही. आणि आम्ही सर्वजण आज इथं आलो आहोत. आम्ही शाळेत असताना खूप मजा केली, मजा करत होतो. ते दिवस आठवले तरी वाटत नाही एवढे दिवस झाले. आपण स्कूल सोडून, शाळा सोडून, ते लहानपणीचे दिवस अजूनही आठवतात. शाळेत केलेली मस्ती, शाळेतले दिवस खरंच खूप भारी होता. शाळेतलं प्रेम, मित्रासोबत केलेली मस्ती, मैदानावर खेळलेलो आम्ही, सगळ्याच्यात एक्सायटेड असायचो. खो खोसाठी आम्हाला सर तेवढ्यातून शाळेतून जिल्हास्तरीय स्पर्धावर खेळायला घेऊन गेले. तेव्हा पण आमचा पहिलाच बॅच म्हणजे होती की सरांनी आमच्यासाठी खूप मेहनत करून आम्हाला अकोला तालुक्यामध्ये ब्राह्मणवाडी गाव असं तिथं आम्हाला पोटभरी सर घेऊन गेले होते. म्हणजे मुलींना त्यावेळेस पण असं बाहेर कुठं घेऊन जाणं म्हणजे कठीण होतं, पण तरीसुद्धा सरांनी सगळं ते व्यवस्थित म्हणजे हँडल करून आम्हाला घेऊन गेले. ट्रिपला असताना कुठं पण ट्रिप निघाली की आम्ही सगळे मुलं मुली खूप एक्सायटेड. ती शाळेतली सहल ती आम्ही म्हणजे खूप मजा आम्ही शाळेत असताना खूप केली. सगळ्या
सरकारचं तर खूप धन्यवाद की आम्ही आज जो आहे ते तुमच्यामुळेच घडलो. जे आज या स्टेजवर आहे ते सगळं तुम्हाला सगळं क्रेडिट जात आहे. आम्ही एवढ्या छोट्याशा गावात असून पण आम्हाला जे म्हणजे मिळायला पाहिजे होतं ते सगळं इथं मिळालं. आता आम्ही बघतो जे मुलं सिटीमध्ये असतात आणि खेड्यात असतात, कम्पेअर टू सिटीमध्ये मुलांना सगळं अवेलेबल असतं, तसं आम्हाला इथं काही नसताना म्हणजे आमचे पालकसुद्धा आम्हाला जेवढं घडवं म्हणजे त्यांच्या शिक्षकांचं बरोबर असायचो. तर जे आज आम्ही घडलो त्याचं 80% क्रेडिट तर सगळं सर तुम्हाला सगळ्यांना जात आहे आणि तुमच्यामुळेच आम्ही आज ह्या स्टेजवर आहोत. तर बस थँक्यू. यानंतर व्यासपीठावर विराजमान या सर्व सत्कार मूर्तींचा छोटासा सत्कार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी अशी विनंती करतो की त्यांनी तो सत्कार आमच्या सगळ्यांकडून तो स्वीकारावा.
ऑलरेडी यांनी सांगितलं नाव घ्यायचे नाही. गेट टुगेदर इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो, विद्यार्थी मेळावा आहे, स्नेह संमेलन आहे, असे वेगवेगळे संस्कारच टिकून आहेत, दुसरं काही नाही. येण्याचं भाषेमुळे आपण म्हणतो की स्वप्नांना बघायला डोळे लागतात, त्याशिवाय माघारी फिरलेलो नाही. त्याला तब्बल 18 वर्ष लागले एकत्र यायला, पण आलोच. अशा प्रकारचं हे गेट टुगेदर. आणि अजून एक धन्यवाद मानायचे मला, ते म्हणजे तुम्ही म्हणतात सर, म्हणजे आपला विद्यार्थी काही पण म्हणतो आहे सोशल मीडियाचे. कशाचे? सोशल मीडिया. कारण ज्या व्हॉट्सॲपमुळे, तंत्रज्ञानामुळे आपण एकत्र आलो, त्याचेही आभार मानणं आपलं कर्तव्याचं आहे. कारण आज परिस्थिती अशी झालेली आहे की संतांनी तर वेगळंच सांगून ठेवलं होतं की जिथे जातो तिथे तू माझा सांगाती, संगत कशी असावी घुले सरांनी सांगितलं होतं. पण आजकाल फक्त काय आहे, संघ आपल्या मोबाईल. जिथे जातो तिथं आपला मोबाईलच सोबत आहे आणि त्याच मोबाईलने आपल्याला एकत्र आणले, त्याचेही आपण कौतुक करायला पाहिजे. नको लटलट झालं ते नाही, तो पण होता छान मध्ये, पण म्हणलं तो नको, त्याच्यात लगेच सगळं दिसम. मी माझं तुम्हाला 2 मिनिटात परिचय सांगतो. लग्नाला 12 वर्ष झाले, पण मी उखाण्यात नाव अजून घेतलंच नाही. कारण मला येतच नाही, कधी उखाणे पाठ करण्याचा छंद नव्हता, त्याच्यामुळं ते लक्ष पण दिलं नाही. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि ते उपस्थित माझे सर्व 2006चे 10th क्लास बॅच. आज खरंच असा अविस्मरणीय दिवस आहे की ह्या दिवशी आपण आपल्या पूर्ण 5वी ते 10वी पर्यंतचा पूर्ण एकत्र अनुभव घेतलाय. आज इथं आल्याच्या नंतर जेव्हापासून आलो, जशी एंट्री केली तसं आपण असं येत होतो, इथं चढायचो, इथं सायकल लावायचो, इथं पायी आल्याच्या नंतर असं करायचो, इकडं टॉयलेटला जायचो, लंच ब्रेकमध्ये हे करायचो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट एक क्षण आजच्या म्हणजे नकळत डोळ्यासमोर येऊन गेला. त्यानंतर जी आयडिया काढली की आम्हाला क्लास भरवायचा आहे, तो क्लासमध्ये पण म्हणजे बसण्यापासनं जिथं आपण बसलो, बसण्याची जागा, पाठीमागून कुणीतरी हळू स्टॉन्ट मारण्याची जागा, कोणी शुकशुक करण्याची वेळ, म्हणजे क्षण तो खरंच आठवलाय. आजच्या दिवशी जसं आपण म्हणजे पूर्ण याचा लक्षात ठेवण्यासारखा आज दिवस होता. म्हणजे आज उजाळा दिला त्या गोष्टीला. ह्या दिवस कधीही न विसरणारा दिवस घडलेला आहे. आता हे झालं आजच्या दिवसाचं. तर सर, मी कुमारी कणसे मनीषा गंगाधर, राहणार दिवटे, 2006ची 10th क्लासची मुली विद्यार्थिनी. आज सौ मनीषा उद्धव बर्डे, राहणार गोळेगाव, सासर. आणि कर्मभूमी ज्या ठिकाणी मी काम करते, ते मी ज्या ठिकाणी म्हणजे घडले, शिक्षण घेतलं, ज्या गुरुवारी यांच्या आशीर्वादाने आज म्हणजे उभे आहे, तिथंच शिकवत आहे. छत्रपती पब्लिक स्कूल, माझी स्वतःची इंग्लिश, माझी नाही माझ्या मिस्टरांनी चालू केलेली शाळा आहे. त्या ठिकाणी सर मी म्हणजे आनंदाने सांगू इच्छिते की मी माझं कार्य जे आहे ते खूप प्रामाणिकपणे करते. म्हणजे मला त्यामधून किती नफा मिळतोय किंवा किती फायदा होतोय मी याचा कधीही विचार करत नाही. फक्त माझं काम असतं, जसं माझ्या म्हणजे येईल का मला करता येईल त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करते. मग ते शाळेत असो किंवा बाहेर असो, जे मला समोर आले ना एखादी अडचण, म्हणजे काही बी असो, XYZ, आता सगळे परिसरात राहणारे आहेत किंवा दैनंदिन जीवनामध्ये अनुभव घेणारे आहेत, मी कुठेही माघार घेत नाही. आणि म्हणजे ज्या पद्धतीने मला समोरच्याला सपोर्ट करता येईल किंवा तुमच्या भाषेत सहकार्य करता येईल त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मी आणि माझे हसबंड, आता सगळ्यांना माहिती आहे, जास्त सांगण्याची गरज नाही आहे, पण तरी बी जे नवीन आहेत किंवा बाहेर राहणारे आहेत त्यांना सांगू इच्छिते की कुणालाही काही अडचण येऊ द्या. म्हणजे तुम्हाला नाही, परिसरामध्ये जरी आली तरी आम्ही आमच्या परीने जेवढं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. आता हे झालं माझ्या म्हणजे याच्याविषयी. सर, टीचिंगमध्ये मी सगळ्या शिक्षकांचं, मी शिकवताना सगळ्या शिक्षकांचा एक गुण तो आहे ना, माझ्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करते. डायरेक्ट आता जसं करायचं रिअल सांगते सर. आता तुम्ही काय मला पनिशमेंट करणार नाही दादा.
आम्ही त्या क्लासमध्ये बसायचो, मध्ये बसायचो. तेव्हा सर आम्हाला स्पेलिंग पाठ करायला द्यायचे. मग आम्ही काय करायचो, एका कागदावर लिहून आणायचो स्पेलिंग, लाईन मध्ये बसायचो. 1 नंबर समजा जी असेल तिला ती 1 नंबरची स्पेलिंग घ्यायची. मग मी किती नंबरला आहे? 4 नंबरला. मग आम्ही काय करणार, ती एक सगळेजणी असं करायचं. मग फक्त 4 म्हणजे त्याचे 4-2 जरी पाठ करून यायच्या, पण ज्या राहायच्या ना त्या बरोबर ही सिरियल धरायच्या. आता ती किती नंबरला आहे? त्या नंबरला. माझी कोणती? ती ही. मग आम्ही ती स्पेलिंग पाठ करायचो. म्हणजे ही आमची तुमचा. तेव्हा माझ्या लक्षात येतं ग, नाही बाबा आम्ही असं करीत होतो म्हटल्यावर मुलं पण असं करू शकतात. मग मी माझ्या मुलांचे स्पेलिंग घेत आणि तसं करतच नाही. मी मग त्यांना जंपिंग मध्ये टाकते. मी कधी मधली विचारते, कधी शेवटची विचारते, कधी मी सांगते पहिली एका दिवशी सांगते की मी सगळ्या स्पेलिंग एका विद्यार्थ्याची मी सगळे स्पेलिंग घेणार. अशा पद्धतीने मी मडके सरांचा म्हणजे जो टीचिंगचाही आहे ते करते. त्यानंतर गुले सर आहेत. मग मी माझ्या ज्या समजा ज्या समजदार मुली आहेत बाबा, ज्यांना कळू शकतं बोललेलं, मग मी त्यांना सरांनी आम्हाला दिलेले उदाहरणं मी त्यांना सांगणार. एका दिवशी जर एखादी मुलगीने मेकअप केला किंवा हळदी कुंकू लावून आली तरी म्हणणार आमचे घुले सर होते, ते घुले सर म्हणायचे हळदी कुंकू लावून आले का बरोबर सर म्हणायचे कोपऱ्यापर्यंत वगैरे आणि सवसनी असलेल्या तुम्ही काही सवसनीचा चान्स सोडीत जाऊ नका. आणि प्रश्न विचारायचे की सर आज सवसनी कुठं होत्या. आणि मुलांना पण म्हणजे मुलं जर असं आता मुलं जे आहेत की आता बऱ्याचशा मुलांना समजतं, थोडेसे मुलं 3री-4थीच्या वयाचे जरी झाले तरी त्यांना सगळं समजतं. मग त्या मुलांना पण मी उदाहरण देत असते, अरे काहीतरी करा, आई बाबाच्या नावं कमवा, ते तुमच्यासाठी खूप खूप कष्ट करतात. म्हणजे असं सगळ्यांचं आहे. पण आता ना सगळ्यांना वेळ लागतो त्याच्यामुळं थोडं सॉरी म्हणजे शॉर्टकट करते. सांगण्यासारखं खूप आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनस्वी आभार. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक मला बोलायचं आहे आज, ते असं की आपण आज हे जो मिलाप झाला आहे पुन्हा एकदा 2006 नंतर आज पुन्हा जो मिलाप झालाय, हा मिलाप आपला असा कायम राहावा अशी माझी इच्छा आहे. हा मिलाप कशासाठी ठेवायचा आहे की कुणाचं सुख आहे दुःख आहे म्हणजे फक्त सुखातच कुणाच्या सहभागी व्हायचं नाही, तर दुःखात सुद्धा एकमेकांच्या सहभागी व्हायचंय. आता काही इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट क्षणात माहीत होती. मग त्या प्रत्येक प्रसंगी समजा आता आपले मुलं मोठे लिहून आता गंगे मनीषा आहे, तिची मुलगी 12वीला आहे, 12वी मुलगी आहे. ज्योती जवंजाळे तिचं मुलगी म्हणजे 12वी झालेली. अजून 4-2 वर्षात यांच्या मुलांचे लग्न होणार आहे. कमीत कमी ह्या आपल्या कार्यामध्ये तरी सगळ्यांनी एकत्र आल्याच्या नंतर आपल्या पुन्हा एकदा भेटी होतील. आणि आज जसा आपल्याला आनंद झालाय तेव्हा तो आणखीनच आपला आनंद द्विगुणित होईल अशी माझी इच्छा आहे. एवढं बोलून 2 शब्द संपवते. जय हिंद. आज आपला 2004-5-6 गेट टुगेदर आहे आणि या निमित्त सगळे एकत्र जमलोत आपण. एकत्र म्हणजे आता याच्यात किशोरचं सगळ्यात मोलाचं वाट आहे. किशोरनी सगळ्याला कॉलवर घेणं, सगळ्याला बोलणं, जॉईन करणं, मुलांना तिकडं प्राणाली एक सगळ्या मुलींना तिनेच बोलवलं आणि सगळ्या विनंतीला मान देऊन आल्यात. याच्यासाठी सगळ्याचे आभार. बाळासाहेब गंगाधर घोडके, मुलाचंच नाव सांगायला लागलं सवय पडली. कुठं माझं मोबाईल दुकान आहे बोदेगावमध्ये. सर्वप्रथम शाळेमध्ये आपल्याला आज गेट टुगेदरचा कार्यक्रम लई दिवसाचा म्हणजे वेटिंगला होता, पण तो आज दिवस उगवला. एवढं बोलून माझे सगळं खूप दिवसानंतर या शाळेत म्हणजे इकडं कधी आळस नाही ना, जसं शाळेतून गेलं त्यावेळेस आज पहिल्यांदाच शाळा पाहायला भेटली तर एवढा आनंद झाला की असं वाटलं मी पहिल्यांदाच म्हणजे परत शाळेत आले. खूप आनंद वाटला. म्हणजे लई दिवसापासून इकडे यायचं पण तिकडूनच जाणं, तिकडं सासर ते असल्यामुळं इकडे येण्याचा प्रश्नच येत नव्हता. माझं नाव सविता मधुकर पाटील, आताचं नाव सविता उद्धव राऊत, राहणार उमापूर. मी गृहिणी आहे. मी अनिल व्यंकट पोटभरे. आपण 2005 आणि 2006ची बॅच आपण सगळे एकत्र जमलो
आणि आपले सगळे शिक्षक पण आले. आपण त्यांचे सगळ्यांचे आभार मानू एकदा जोरदार टाळ्या वाजून. जसं आपलं इथं 2005 आणि 6ची बॅच झाल्यानंतर प्रत्येकजण कुठं ना कुठं आज जॉब करतो. प्रोडक्ट मार्केटमध्ये प्रमोट करायचं होतं. ते प्रोडक्ट प्रमोट करत असताना 2 गोष्टी शिकायला मिळाल्या. आपलंच प्रोडक्ट लोकांना कसं विकायचं स्किल मिळलं मला. त्याच्या माध्यमातून कंपनीच्या दर महिन्याला एक टूर असायच्या. फॉरेन टूर असेल, डोमेस्टिक टूर असेल. आपण जर एवढा कंपनीसाठी सेल्स दिला तर आपल्याला दर महिन्याला नवीन नवीन फिरायला बाहेर कंट्रीमध्ये असेल, बाहेर राज्यामध्ये असेल फिरायची संधी मिळायची. आणि त्यासोबत एक चांगलं अर्निंग कमवायची पण एक चांगली संधी मिळाली. पण ज्यावेळेस लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही जे काही प्रोडक्ट बेस्ड कंपनीचं काम करत होतो त्यामुळे मार्केटमध्ये आम्हाला फिरता येत नव्हतं. मार्केट लोकांपर्यंत पोहोचता येत नव्हतं. त्यावेळेस लक्षात आलं की असं काही काम केलं पाहिजे जे आपण घरात बसून केलं तरी तर त्याचा आपल्याला एक चांगला इन्कम झाला पाहिजे. त्याच काळामध्ये एक ट्रेडिंग नावाचा कन्सेप्ट हा डोळ्यासमोर आला. ट्रेडिंग काही मित्र सर्कल, फ्रेंड सर्कल करत होतं. त्यांच्या माध्यमातून मी ट्रेडिंग जे कसं करतात हे शिकायला सुरुवात केली. विकास परदेशी आणि आत्ताची कृती सचिन छल्लाटे. मला 2 मुलं आहे, 1 मुलगी 1 मुलगा. प्राध्यापक आहे, 11वी 12वीला मॅथ्स शिकवतात. मी पण पुण्यामध्येच असतो. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं मॅनेजमेंटचं काम करतो आणि कधीमध्येच फक्त गावाकडे येतो. तर तुमच्यामुळं मला येण्याची संधी मिळाली म्हणून तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझं नाव छोटी मिठूबाई मन्याळ. आत्ताचं नाव रेश्मा साहेबलाल शेख. मला 1 मुलगी 2 मुलं आहे. 1 मुलगी उर्दू मीडियमला आहे, 2 मुलं शेवगावला आहे. एवढी बोलून हेमंत कुमार रामकिशन भूमकर. सध्या गावाकडेच आपली शेती सांभाळतो. माझे नाव कोमल बबन परदेशी आणि तो आत्ताचे नाव कोमल विलास शिरसवाल राहणार देवळाली. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. माझा मुलगा इथं शिकत आहे, 7वीला आहे आता. सूरज देवदास शिरसवाल नाव आहे. हो, इथंच आहे देवळा. मी यासीन सुलेमान शेख. सध्या औरंगाबादला असतो. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये रेग्युलेटरी अफेअर्स हे डिपार्टमेंट असतं, लायसन्सिंग वगैरे, तिथे मी काम करतो. तुमच्या सर्वांचे खूप धन्यवाद, आभार. पहिल्या वेळेस मला स्टेजवर बोलण्याची संधी मिळाली आणि मी आवर्जून सन्माननीय भुले साहेब आणि कावळे सर यांना श्रद्धांजली देऊ इच्छितो. हां, वैद्य सर, हां, जावळे सर यांना आणि हां, जे पण आपल्यामध्ये आता नाही त्यांना एक आपण कार्यक्रमाच्या अंती थोडी उभं श्रद्धांजली देऊया. कुमारी मनीषा महादेव गणगे. आता मनीषा राजेंद्र ढोकणे. मला 2 मुली आहे. माझी मोठी मुलगी BSc नर्सिंगला आहे आणि लहान मुलगी 10वी झालेली आहे. मी संदीप दगड ठाकरे. ज्या शाळेत मी 1च वर्ष होतो 7वीला नवीन. तिथं चटईचा जो वर्ग होता त्याच्यात फक्त 1च वर्ष होतं आणि सरांचं तर लाडका विद्यार्थी होतो मडके सरांचा. कारण मी चुलते होते माझे, त्यांची ओळखीचे होते, त्यांचा पुतण्या होतो. तर मी आणखीन कुमार संदीप ढाकणे, अजय कुमार. कारण गेली 10 वर्ष मी MPSCचा अभ्यास केला. आता वरिष्ठ सहाय्यक म्हणून ITI लोणार गव्हर्नमेंट 6-7 महिन्यापासून ते जॉईन आहे. आणि टोटल जवळजवळ माझा प्रवास MPSCचा 23 मिनिट झाले माझ्या आतापर्यंत. आणि म्हणजे आणखीन पण दिली आता, पण आणखी सक्सेस नाही केला MPSCचा. तर अशा पद्धतीने आहे. ज्योती संतोष अभंग. 1 मुलगा आहे 7वीला आणि 3रीला मुलगा आहे. आता मी फर्स्ट टाइम इथं आले. मी शाळेत होते, कधी नाही पुढे समोर आले, कधीच नाही. काय बोलायची काय मला खाली बसून खूप बोलेल, पण इथे आले माझा शब्द फुटणार नाही असं होतं मला. पहिली गोष्ट म्हणजे सर एवढे आले, मान देऊन एवढ्या दिवसातून आले. मुली सगळ्या भेटल्या, खूप बरं वाटतंय. म्हणजे सगळ्यांचे आभार.
माझं नाव गणेश नवनाथ शेलार. तर मी औरंगाबादला. मला 2 मुली आहेत, जुळ्या मुली आहेत. 2013ला माझं कन्फर्मेशन झालं बजाजमध्ये. आणि 2006ला माझं इंग्लिश हे गेलं. तर मी तर 2 वर्ष रिपीट देत राहिलो. झालं मी त्याच्यात. नंतर मग जॉबला गेलो. ठीक आहे. माझं नाव ज्योती प्रकाश जवंजा आणि आताचं नाव ज्योती किशोर नांगरे, राहणार शेवगाव आहे आत्ताचं. आणि मला म्हणजे शाळेत नव्हतं काही येत, सरांनी मला बोलायचं. पण माझे मुलं दोन्ही शिकले आणि 12वी पास झालं आता कॉमर्स. आणि त्याची म्हणजे पुढची इच्छा पण असं आहे की आर्मीत जाण्याची आणि लहाण्याची महाराज होण्याची. आणि शेवगावमध्येच राहते मी. आणि नाही, खेळायची आवड मला खूप पहिल्यापासून आहे. अजून पण मी खेळते. मुलं मोबाईल खेळतात ना, तोपर्यंत मी अजून मी 9 ते 11 मुलांसोबत गल्लीतल्या सगळ्यांसोबत खेळते. खो खो खेळते, कबड्डी खेळते, सगळे खेळ खेळते मी जुने जेवढे सरांनी शिकवलेले तेवढे. माझं नाव शंकर महादेव पाडळे आणि मी शेतीचा व्यवसाय करतो. पहिलं नाव माझं संगीता संदीप वैद्य, राहणार उंचेगाव. मला 3 मुली आहेत, 1 मुलगा आहे. फर्स्ट टाइम स्टेज. मी दिगंबर किशोर व्यवहारे, लाल जळगाव, हल्ली मुक्काम जालना. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲज अ क्वालिटी मॅनेजर म्हणून जॉब करतो. धन्यवाद. सर तिकडून आले आमच्या घरासमोरून की मी घरात जायची. मला बाहेरच येऊ वाटत नव्हतं का, कारण की सर हानतेच म्हणायचे. दुसरी पोरं बघून म्हणायचे सरले हानतेच. एवढे बोलून मी माझे शब्द तो आताचे नाव संध्या संदीप कुमावत, मी पैठण MITC जयसिंह चौक राहते. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगा 10वीला आहे, सेंट पॉली स्कूलमध्ये शिकतो. मुलगी पण तिथे शिकते. आज आमच्या लाडजवळ हायस्कूल लाडजवळमध्ये गेट टुगेदर हा 10वीचा कार्यक्रम आहे. त्याच्याबद्दल माझ्या मित्र आणि शिक्षक स्टॉप आणि मित्र आणि मैत्रिणींनी मला इथे बोलवलं, याच्याबद्दल धन्यवाद. त्यापासूनच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते आणि गणपतीचा तुम्हाला गणवायचं गीत म्हणून सादर करून दाखवते. गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया. मंगल मूर्ती श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया. सिंदूर चारेची डावळी अंग चंदन उठवी कुलवी रंग. कुलवी रंग बघता माणस होते दंग. होते दंग जीव जडला चरणी तुझिया. आदि वंदो तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया. गजानना श्री राया आदि वंदो तुझ मोरया. माझे नाव तर ज्ञानेश्वर अंबानी. सध्या पातळी येथे 2 व्हीलर गॅरेज चालवतो. चंद्रकला साईनाथ बर्डे आणि इकडले नाव चंद्रकला बहुतेक कुमारे, राहणार हदगाव. माझी मुलगी 8वीला आहे हदगाव विद्यालयात. आणि मी माझ्या मी देशमुख सर ते मुख्याध्यापक पोटभरे सर होते. ते तिथं आता तिला येतं. मी जेव्हा त्यांच्याकडे गेले, सर मला काहीतरी म्हणजे माझ्या मुलीला हे द्या म्हणून, मला इथं शिकायचं नाही. अरे ते म्हणे तू माझ्याकडे शिकली तशी तुझी मुलगी माझ्याकडे शिकून दे 10वीपर्यंत. मी तो निर्णय घेतला सरांचा आणि माझी मुलगी तिथंच ठेवली. असे मार्गदर्शन सरांनी मला तिथं दिले. तेच मार्गदर्शन मी आज प्रत्येक गावात सांगते. तिथं मी पंचायत कृषी सखी म्हणून काम करत आहे.
आदरणीय व्यासपीठ, मान्यवर उपस्थित, मडके सर, घुले सर. 9 ऑगस्ट 1990 झाली. स्वर्गीय घुले पाटलांनी ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण मिळावं या हेतून ही शाळा सुरू केली. पूर्वी वर्ग नव्हते बसायला. राम मंदिरात बसलो, गोडांमध्ये बसलो. आज लाडजळगाव हायस्कूलची इमारत आज दिमाखात उभी आहे. सर्व विद्यार्थी 2005-06च्या 10वीच्या वर्गात शिकत होतो. इमारत उभी करण्यामध्ये अनेक शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, विद्यार्थ्यांचा पण आहे. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंख असावे पण उंबरठ्यावर भक्ती. मला माझ्या शाळेबद्दल अभिमान आहे. शाळेत शिकून विद्यार्थी बाहेर पडले तरी या शाळेबद्दल आपले पण प्रेम, संस्कारमय वयात या शाळेत बराच काळ घालवल्यामुळे येथील शिक्षक वर्ग, एकंदरीत वातावरण, मित्रपरिवार, अनेक कार्यक्रमातील सहभाग या आठवणींना सर्वांना जिव्हाळ्याचे व आनंदी वाटतात. शाळा सोडून गेल्यानंतर किंवा बाहेर जगात नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर पडल्यावर मित्रपरिवार यांची भेटीगाठी होत नाही. तरी देखील केव्हाही आपण शाळेला नदीची उपमा दिली तर माझे विद्यार्थी जीवनसागराची उपमा दिली. विखरलेल्या पण एकमेकांना आधार देणाऱ्या प्रवास समजता येईल. माझे विद्यार्थी 16 हे वेगळेपण आहे असे म्हटले तरी काय हरकत नाही. गुरुर् ब्रह्मा गुरुर्देव, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु शिष्याचं नातं हे अनादिकाळीपासून आहे. पूर्वी तुम्ही सर्व शिक्षक ही दिशा देणारी माणसं आहात. कितीतरी पिढ्यांना घडवलं आहे. माझ्या वाचनात एक संयुक्त राष्ट्राचा रिपोर्ट वाचण्यात आला. त्यावर सातत्याने विचार मंथन चालू आहे. मोबाईलच्या जमान्यामध्ये कितीतरी तंत्रज्ञान पुढे गेले तरी शिक्षकाची जागा कधीही भरून घेणार नाही. जगातल्या लोकांनी सांगितल्यावर आपल्याला आज कळायला लागते. आपला देश, प्रांत असा आहे की जिथे शिक्षणाचं काय अनन्यसाधारण महत्त्व राहिलेलं आहे. श्रीकृष्णालाही सांदीपनांच्या आश्रमात जाऊन शिक्षण घ्यावे लागले. मला हे वाटतो ज्या श्रीकृष्णाने जगाला गीता सांगितली, श्रीकृष्णाने सांगितलेली गीता हजारो वर्ष कितीतरी जगातील लोक त्याचा अभ्यास करतात. जी गीता कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितली ती गीता तुमच्या माझ्या आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरली. त्या कृष्णाला आयुष्यात वाटते की आपण गुरुगृही जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे. ज्यानं जगाचं ज्ञान दिलं त्यालाही वाटतं की आपण आश्रमात शिकावं. इतकं गुरूंचं, शिक्षकांचं महत्त्व आहे. शिक्षणाचे महत्त्व कालही होतं, आजही आणि उद्याही असणार आहे. हां, तंत्रज्ञान बदलत राहील. आता खडूची अध्यक्षपदी मी 45,000 बांधकाम कामगार सभासदांचं प्रतिनिधित्व करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मनीषा मराठे, मनीषा मोरसुटेकर, राहणार कुंदरन, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. मी लहू भवन पोटभरे, मी बांधकाम क्षेत्रात काम करतो. नमस्कार, माझं इकडचं नाव अर्चना कल्याण पोटभरे, तिकडचं अर्चना गणेश मुकणी. मला 2 मुलं, 1 मुलगी आहे. मी बचत गटाचे कार्य सुरू आहे ना, त्याच्यामध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करते. उत्तम चव्हाण, मी पुणे येथे ड्रायव्हर म्हणून काम करतो. मी मंगल अहमद दराडे, आता सोमंगल शिवाजी बडे. माझे मिस्टर झेडपी टीचर आहे. 2 मुलं आहेत. कुठं असती तू, कुठं असती? मी सांगली आटपाडीमध्ये. मी खंडोबाला शिंदे, मी सिटी करतो आणि माझं ट्रान्सपोर्ट आहे. आता राणी शेती करता आणि ट्रान्सपोर्ट. मला 2 मुली आहे. 12वीला मी जालेंदर पोटभरे, मी ठेकेदार काम करतो. बांधकाम क्षेत्रात चालू आहे. अर्जुन होती रेखा तुळशीराम सोळुंके, राहणार गोंदी, तालुका अंबड, जिल्हा जालना. मला 2 मुलं आहेत. ते गेवरेला शिकायला आहेत. द कॅम्ब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल गेवरे. तर आज या ठिकाणी अरे कोणाचं काय ऐकत मला डायरेक्ट सांगत आहे. आदरणीय व्यासपीठ, माझी आजच्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे, माझे मुख्याध्यापक, कार्याध्यक्ष. तर या ठिकाणी जवळजवळ सगळेच बोलले. आता कृष्ण, महालक्ष्मी सगळ्यात ना. आणि मी म्हणलं आपल्या सुधारण्याचा रोल करावं बरं का सर. म्हणजे खरं
सुदामा कसा असतो? सुदामा असतो. आणि सगळेच रथी मारुती अर्जुन कृष्ण भीमा सगळे, मग मी आपलं सुदामा. नाही बालाजी ठेवतो का बालाजी? हा बालाजी आहे की तू? अरे बालाजीकडे पैसा आहे. तर खरं सांगायचं म्हणजे जे संस्कार तुम्ही आम्हाला ज्या शाळेतून दिले, या शाळेतून आम्ही घडलो, की ते संस्कार या ठिकाणी आम्हाला उपयोगी असे पडले. आम्ही जीवनात वाटचाल करत असताना 18 वर्षात जो मला अनुभव आला की वो कशामुळे आपण घडलो, कुठं किती अडचणी आली. कबड्डी खेळायच्या नंतर सगळं लाल करत कपडे व्हायचे आणि मग ते धाव लागायचे, दुसऱ्या दिवशी शाळेत यायचं, पुन्हा खेळायचं. आणि म्हणून असं तसं 12वी झाल्याच्या नंतर सुरक्षा रक्षक मंडळात पुणे या ठिकाणी मला थोडा लूक लागला. ते चला मग मी म्हणलं कमी वयात आपल्याला नोकरी लागते, आता काय जुळत आहे. इकडून तिकडून सिलेक्शन झालं, भरती झालो, सगळ्या गोष्टी झाल्या. पुन्हा अशी ऑफर आली 50,000 रुपये भरा, ट्रॉफिकचा पॉईंट घ्या. मी म्हणलं त्याच्या आईला 50,000 रुपये जाऊ द्या ना, पण पैसा छापायचा, आपल्याला ट्रॉफिकला पॉईंट मिळतोय, ओके. आता ते नॉलेज बघा, नीती म्हणजे आता मी जे बोलतो ना त्याच्यातून तुम्हाला सगळं म्हणजे ऐकायला मिळेल की बाबा नीती कशाला म्हणतात, नीतिमत्ता कशाला म्हणतात, ह्या गोष्टी. आणि मग का सोडलं, काय झालं, हे सगळं मी तुम्हाला सांगतो. आणि मग ठरलं 50,000 रुपये मी दिले, ट्रॉफिकला पॉईंट मिळाला, सुरू झाली ड्युटी. आता ड्युटी सुरू झाल्यानंतर आमच्याकडे गट हवलदार होते वयाने, पण मोह मला पैशाचं झालं ना, कारण 50,000 रुपये भरलेले होते, ते मी पटकन वसूल झाले पाहिजे ना. पुढे मी पैसा लई मोठा गोळा करायचा होता ना, आणि समुद्र होता ना, तो वडायचाच होता पैसा. आणि मग गट हवा आणि मी, मग त्यांनी सांगितलं असं असं होतं बाबा, चल माझ्यासोबत एक दिवस, तुला मी चक्कर मारून आणतो. त्यांच्या घरी गेलो. त्यांची मुलगी, आता मुलगी इंजिनियर, मुलगा चांगला शिकलेला, त्यांचं सगळं ओके ना. पण ज्या माणसाने ज्या ट्रॉफिकमधून एवढा पैसा आम्हाला कमवला, त्याच्या घरी आम्ही नंतर 8 दिवसांनी म्हणले 2च घरं बघ, आणि तुला ठरव काय करायचं ते. आणि मग दुसऱ्या वेळेस खंडाकडे म्हणून ते हवालदारच होते, त्यांच्या घरी त्यांनी नेलं. आता आईला शुगर, बापाला 1 आजार, बायकोला स्वतःचे येड, पोराचं काहीतरी दुखत आहे. म्हणले इथं लाखाने पैसा आहे, पण त्या पैशाचा उपयोग नाही. आणि मग असं करत असताना दुसरा एक प्रसंग असा आला. अरे पण त्याला काय म्हणतोय मी, त्याला म्हणलो का मी काय म्हणत नाही ना, मी म्हणतोय पुन्हा आपण तयारी उभं करायचं असं म्हणतोय. तर आणि मग तर दुसरा प्रसंग असा आला, एक लेडीज पोलीस होती. आता 3 स्टार हॉटेलवर गेलो, सांगतो दुपारची सुट्टी होती, 1:30 वाजता गेलो. आता ते 3 स्टार हॉटेलवर गेलो, वर एवढा मोठा ताप 2 धरून आले. ताप मला जेवायचं कसं, एवढ्या वाट्यात कसं सगळं काय खायचं. मी म्हणलं आता कसं सगळं आपण काय नाही खायचं, तिथे जसं खाईन ना तसं आपण खायचं, ते जसं खाईन ना ते बाजूला. म्हणलं मी तसं केलं, आता पर्याय नाही ना, नवीन असले काय त्याला, जुनं असले माणूस काय करेल. मग पुढे घेतली, त्याच्या ठेवा धुतला, मी तसंच केलं, लिंबू पिळीला हात घातला, झालं जेवण निघालो. म्हणजे सांगायचं आहे मला की बाहेर गेल्या लय अवघड गोष्टी असतात बाबा, अनुभवाशिवाय काही नाही. ना अनुभव काय असतो, खेळातला काय अनुभव असतो. मी सांगतो आम्ही 2 नंबर करणार नाहीत, कष्टानेच कमवू, मोडणार पण वाकणार नाहीत. आणि तुम्ही दिलेले जे संस्कार आहेत हे आम्ही काय सर्व शिक्षकांना नतमस्तक. भाऊसाहेब 18 वर्षापूर्वी आपले जसे शिक्षक दिसत होते आजही तसेच दिसतात, काहीच बदल नाही. त्यांची शरीरयष्टी किती फास्ट आहे, आपले तोंड काहीचे कसे झाले म्हणजे त्यांनी कधी व्यसन केलं नाही. आणि आपल्याला सांगायची गरज नाही कशामुळे काय झालंय, कशाला त्याच्यासमोर बोलायचंय. माझं नाव सूर्यकांत ज्ञानोबा घुमरे. मी प्रणाली तू म्हणले होते देशमुख सर मला काय ओळखतात. मी कोरडगावमध्ये काही दिवस कॉम्प्युटर शिक्षक म्हणून नोकरी केली होती. त्याचा अनुभव म्हणून मला नंतर पिरामिड इंडिया मुंबई येथे नोकरी भेटली, ती घरून मी करतो. आणि त्याचा बिझनेस म्हणून नगर आणि संभाजीनगर ह्या दोन्ही जिल्ह्याचं पण काम मी ऑनलाईन घरून पाहतो. सर्वांना नमस्कार. त्याच्यामुळे मी उशीर आलो बरं का. माझं नाव दत्तात्रय बद्रीनाथ चाकी. सध्या मी कलर काम करतो. माझं दुकान औरंगाबादमध्ये कमलबाईच्या पाठीमागे टाकलेलं आहे. आणि हा जो कलर आहे तो मीच मारला का शाळेत मारला. बस एवढं बोलून प्रेम होतं आणि ते प्रेम आपल्याला इथपर्यंत घेऊन आले, लक्षात ठेवा.
इवन सरांनी शिकवताना कधी कधी मला तर कधी कधी आश्चर्यच वाटायचं बऱ्याच गोष्टींचं शाळेत, आणि आश्चर्यामुळेच मी मार खाल्ला बऱ्याच वेळा. म्हणजे मी प्रत्येक सरांचं सांगायला गेलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही. एक दोनच मी सांगतो मला जे वाटलं शाळेमध्ये ते, आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना पण ते सांगत असतो. विद्यार्थ्यांना पण ते कधी कधी नवल वाटतं की असं कधी सरांच्या आयुष्यात घडलं असेल, आणि त्याच्यात काय लादायचं. जे आपण ज्यातून घडलो ते सांगायला आपण कधीच लादायचं नाही. आपण काय आहोत ती वस्तुस्थिती असते. एकदा सरांनी, आपले जुने देशमुख सरांनी, 10वीला असताना माझा गणित हा विषय अजिबात आवडीचा नव्हता, पण सर काय माहीत मलाच उठवायची गणित. हा दिली नंतर सरांनी मग CBI कमिटी नेमली, आणि त्याच्यामध्ये मला बोलून घेता ऑफिसमध्ये. ते पलीकडचं ऑफिस होतं पहिलं तिकडल्या बाजूला, आणि एकेकाला बोलवल्यामुळं प्रत्येकाचे आमची टायर सगळे बदललेली, एक उजवं एक डावं. बेलदार हुशार आहे पण एवढा बी नाही ना. एकही कॉपी न करता 40 म्हणजे आश्चर्य झालं. पण त्या दिवशी एक मला म्हणजे शिकवणूक मिळाली की कधी आपण आपली नीतिमत्ता चांगली असेल, आपले विचार चांगले असतील, ते जर चांगले ठेवले तर तुम्हाला आयुष्यात कमी जरी मार्क वाटले तर तुम्ही आयुष्याच्या याच्यावरती कधीच म्हणजे अपयशी होणार नाही. आणि तिथून पुढे शिकत शिकत गेलो, आणि मग या पुढचा प्रवास सरांच्या प्रत्येक याच्यावरती ते विचार घेऊनच आम्ही सतत चालत राहिलो. आणि ही सरांचीच खरेदी नाही, अजूनही सांगण्यासारखं भरपूर आहे, पण तुर्तास इथंच थांबूया आपण. यानंतर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पोटभरे सर, तसेच या विद्यालयाचे मुख्याध्यापक पोटभरे सर, कांबळे सर, सर्व सहकारी शिक्षक वृंद व माझे सर्व गुरुजन वर्ग, तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र. तर सर्वात महत्त्वाचा अविस्मरणीय क्षण म्हणजे तुम्ही समोर आहात. ज्यावेळेस मी या ठिकाणी हजर झालो त्यावेळेस तुमचीच बॅच माझ्या समोर होती. इयत्ता 8वीचा वर्ग होता, आणि त्यावेळेस कळसे सरांकडे विज्ञान विषय होता, पण ते समाज अभ्यास शिकवत होते, हेही तुम्हाला आठवत असेल. आणि त्यांनी अतिशय हलाखीनं जिगरीनं तो त्या ठिकाणी त्याची मनीषा गुंड. तर त्यांनी सांगितलं आम्हाला ट्रिपला जायचं होतं 15 ते 30. ते म्हणे मी त्यांना विनंती सांगता येत नाही सर, आमचं ठरलं नक्की झालं, आता काही हो. आणि योगाने तुमची माझी भेट व्हायची, आमची ट्रिप कॅन्सल झाली. योग म्हणा, पुन्हा तुमचा संवाद या ठिकाणी घडायचा होता. अगदी वेळ खूप कमी आहे, बोलणारे वक्ते भरपूर आहेत. आयोजकांनी संयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्यांचंही मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या या विद्यालयामध्ये 2005-06च्या बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणजे विद्यालयाच्या इतिहासातील पहिलाच कार्यक्रम असं म्हणायला हरकत नाही. तो आपण अतिशय उत्साहाने आणि स्वयंप्रेरणेने या ठिकाणी यशस्वी करून दाखवला. प्रथमतः आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी विद्यालयाच्या वतीने माझ्या स्वतःतर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पोटभरे सर, त्याचबरोबर आमच्या या विद्यालयाचे आणि सध्याचे मुख्याध्यापक आणि माझे दैगो हायस्कूलचे जुने सहकारी आदरणीय कांबळे सर, त्याचबरोबर या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय देशमुख सर, घुले सर, कनसे सर, पोटभरे सर, सर्व शिक्षक वृंद आणि 2005-06च्या बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्याबरोबर आले, त्यांचे सर्व पाहुणे मंडळी. आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम संपन्न होत आहे, खरं तर वाटत होतं सकाळी की मी म्हणायचो आता यांनी खूप नियोजन केलंय, सगळं झालंय, परंतु मुलांचं मला संख्याच कमी वाटायची. मी म्हटलं नको, आपल्याकडून सगळी शाळेची तयारी व्यवस्थित व्हायला पाहिजे नाही का, की बाबा सगळी पाहुणे मंडळी म्हणा किंवा आता आपल्याच घरचं वातावरण आहे, परंतु वातावरण सुद्धा घरात तो साजरा करत असताना प्रापंचिक अडचणी जसं काही म्हणत होते की बाबा सर प्रतिसादच मिळत नाही.
आज आपल्या विद्यालयामध्ये या स्नेह भेटीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या तुम्हा सर्वांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री पोटभरे सर, त्याचबरोबर लाडजळगाव आणि आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय याच विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पोटभरे सर व व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर 2006च्या SSCचे बॅचचे सर्व माजी विद्यार्थी, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व नातलग, या ठिकाणी आपण सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आपला खूप पूर्वीचा अनुभव आपण मोठ्या आनंदाने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. देशमुख सरांनी याबद्दल सर्व काही सांगितलेलं आहे, त्यामुळं बोलण्यासारखं काही नाही. परंतु आपल्यामध्ये जर एखाद्या कामाबद्दल आपल्यामध्ये जिद्द तयार होत असेल, कामाबद्दल आवड तयार होत असेल, कुठलंही ध्येय साध्य करायचं जर असेल तर आपल्यामध्ये उमेद लागते आणि ती उमेद काय असते ती आज तुम्ही एवढा सर्व ग्रुप एकत्रित केला, त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. हा जो स्नेह मेळावा आहे, विचाराचे एक आदान प्रदान आहे. जर ध्येय उदात्त असेल आणि हे उदात्त ध्येय शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यामध्ये निर्माण करतात आणि ते विद्यार्थी समाजाचे आदर्श बनतात. म्हणून 16व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी म्हणलेलं आहे, पवना जयाबळ आकाश जेणे पगळ, ज्ञान जेणे उजळ, चक्रवर्ती रिंगोनिया. कारण की वाऱ्याला जे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे ते माझ्या गुरुमुळे, सूर्याला जो अर्क प्राप्त झालेला आहे तो माझ्या गुरुमुळे, आणि हे गुरु माझ्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे सदैव मला प्रेरणा देतात. तसे तुमची शाळा आणि तुमचे शिक्षक हे तुम्हाला तुमच्या जीवनाच्या वाटचालीमध्ये तुम्हाला सदैव प्रेरणा देणारे असतात. आनंद त्या ठिकाणी अशा प्रकारची प्रेरणा ही प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते. मग आपल्या जीवनाच्या व्यवहारामध्ये आज यांनी सांगितलेलं आहे, सत्य काय आहे, नीती काय आहे, सदाचार काय आहे, मैत्री काय आहे, अवगुण कसे असतात, दुराचार कसा असतो, अनिती कशी असते, याचा खेळ हा प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे. आणि असा खेळ चांगला नीतीचा खेळ असेल तर त्याचा शिक्षक आणि शाळा प्रभावी असते. जसं हिऱ्यावर पैलू पाडल्यानंतर हिरा तयार होतो आणि विविध अंगाने प्रकाश देतो. जर पैलूच पडले नाही तर त्याचा प्रकाशही त्या ठिकाणी पडू शकत नाही, तो हिरा म्हणून राहू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे या अनितीच्या जर पैलू विद्यार्थ्यावर पडले तर या ठिकाणी अशा प्रकारे त्याला हिऱ्यात रूपांतर होता येत नाही. म्हणून या ठिकाणी कोणत्याही गोष्टीला रियाज लागतो. रियाजाशिवाय कोणती गोष्ट साध्य होत नाही. साध्य करायचं असेल तर त्याला साधन लागतं, साधन असेल तर त्याला तत्परता लागते, तपस्विता लागते, तेजस्विता लागते. अशा या गुणाने जेव्हा माणूस प्रेरित होतो तेव्हा पुढे MPC UPC कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये एक खुणगाट बांधतो आणि निश्चय करून तो या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या मार्क त्या ठिकाणी मिळवतो. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे हे शाळेचे उपकार, हे शिक्षकाचे उपकार. कारण की शिक्षक जर चुकला तर या ठिकाणी मोठं अराजकता निर्माण होते. आणि जिथं शिक्षक प्रभावी असतो तिथं याला
आणि संस्कृतीचं जतन करा. संस्कृती टिकवली कशी पाहिजे, संस्कृती वाढवली कशी पाहिजे, वृक्षारोपण कसं केलं पाहिजे, पशुसंवर्धन कसं केलं पाहिजे, याचा निश्चित आपण आपल्या जीवनामध्ये विचार करून क्रांतिकारक पावलं टाकले तर नाना भुतळकी त्याचबरोबर सर्व विद्यार्थी म्हणजेच आजचा या समाजातला विशेष करून एक सुजाण नागरिक बनलेला आहे. कारण आजपर्यंत आपण आमच्याकडे 2006 या काळामध्ये तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये होता आणि त्यानंतर सुमारे 18 वर्षांनी हा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही सर्वांनी घडवून आणला. त्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपल्या शाळेचे सहकारी आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री देशमुख सर यांनीसुद्धा या ठिकाणी मी पाहतोय सकाळपासूनच खूपच त्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आता मी काही जास्त काही भाषणासंदर्भामध्ये काही एवढं काही मला आपल्या गुलीसरासारखं येत नाही एवढं काही, परंतु इंग्रजीमध्ये जर म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये 3Ws जे असतात तर ते महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये वेल्थ, त्यानंतर वायूज, त्यानंतर W जे आहेत वर्स्ट थिंग्स, म्हणजे ह्यापासून आपण थोडंसं दूर राहिलं पाहिजे. आणि जरी म्हटलो आपण की हेल्थ इज वेल्थ आणि त्याचबरोबर आता या वेल्थला सुद्धा तुम्हाला मदत घ्यावी लागणार आहे. ती सुद्धा कशाची तर वेल्थ इज हार्डवर्क आणि हे कष्ट आणि कष्टाशिवाय आपल्याला काही साध्य होत नाही. आणि म्हणून आपण या समाजामध्ये जीवन जगत असताना कष्टाला सुद्धा आपण म्हणजे कष्टसुद्धा आपण घेतले पाहिजेत. आणि आता तुमची काही समजा मुलं असतील त्याचबरोबर त्यांना तुम्हाला घडवायचं आहे. जुने सहकारी सध्याचे शिक्षक 2006चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणजे प्रथमतः मी इथं काय भाषण करायला ना म्हणून नाही उभा राहिला होता. मग आमची चर्चा करायची कारण भाषण जर करायचं म्हणतं तर बराच वेळ जाईल. त्याच्यामध्ये काही गोष्टी फक्त इथं उल्लेख करायचा तर प्रथमतः या ठिकाणी कार्यक्रम जे आयोजित तुम्ही जो केला आणि आम्हाला इथं येण्याची संधी प्राप्त तुमच्यामुळं झाली, तर ज्यांनी याच्यात पुढाकार घेतला आणि सगळ्यांनी केला आणि तुम्ही सर्वांनी त्याला साथ दिली त्याबद्दल एकदा सर्वांचे मी आभार मानतो, धन्यता मानतो. आणि आम्हाला त्याच्यामुळे येणं झालं. आणि आम्हाला शिकवत असताना 6 साली शिकवत असताना ज्या बेंचवर तुम्ही बसले ते चेहरे आठवतात. आत्ताचे चेहरे काय आठवत नाही. आता बरेचसे नावं ज्यावेळेस घेतले त्यावेळेस ते आता चेहरे थोडी लिंक लागली बऱ्याच जणांची माझी. बेलदारची नंतर लिंक लागली मला थोडीशी. म्हणजे असं ते तो चेहरा वेगळा वाटतो ना. आता काहीचे आहेत म्हणजे बदल नाही झाला, काहीच्या चेहऱ्यामध्ये जास्त बदल झाले नाही. तर कार्यक्रम तुम्ही हा आयोजित केल्यामुळं आम्हाला येण्याची संधी मिळाली. आणि मग तुम्हाला मी याच्यासाठी सांगतो की आम्ही सगळे शिक्षक आता आई इथं बसलो सगळे आदर्श शिक्षक होतो. म्हणजे आम्हाला आदर्श म्हणणं हे काय पटत नाही, पण मी निश्चितपणाने सांगतो कारण शिक्षणासाठी आमची फार आतुरता राहायची. आम्ही प्रत्येक शिक्षक असं भांडायचो त्याला वर्गात तुमचं जायला याला त्याला जरी मागे पुढे काही झालं. आणि शिक्षणाबाबतीत झालं आणि विनोदी भरपूर होते आमचे. आता भरपूर त्यावेळेस तुम्ही मोठे झालं तुम्हाला काय म्हणजे आता मला ते घुले सर आम्ही सगळे असे घरातले कुटुंबासारखे राहिलो. एवढा मोठा स्टाफ होता पण आमच्यामध्ये कधीच असं एकमेकाबद्दल क्लेश भावना वगैरे. मुख्याध्यापक होते, मुख्याध्यापकाला आम्ही मुख्याध्यापक समजत नव्हतं एवढं मोठं. मी समजत नव्हतं म्हणजे चेष्टाने वगैरे असं बोलत राहायचं भरपूर. आणि गुले सर तर कंसे पोट भरवर तुडून पडायचं. अशा पद्धतीने ते वातावरण एकदम खूप आनंदात होतं. ते आम्हाला तुम्ही बोलवल्यामुळे ते आठवलं. आणि सहल गेली होती आपली एकदा पुढं मुरबाडला वगैरे कुठं तरी येतानी तामणी घाटामध्ये माथ्यावर सर तुमच्या लक्षात कसं तामणी घाटात माथ्यावर आलो दिवस मावळत आला होता. आणि मग तिथं आपण कोणत्या गाडीत 2 गाड्या होत्या तुम्ही गाडीत बसलो आपण आणि तुम्ही आता हे सुरू करा काय गाणे सुरू करा आता. हां आणि त्यावेळेस मग
प्रणालीला आणि जादू एक होती जादू वातावरण झालं पुण्याजवळ आपण आलो आपली सहजदार आता यासारखे दिसायला आणि जादू होती ती आणि एंडला आठवण म्हणजे नंबर नाही मिळाला सर आम्ही तेव्हा पण प्रयत्न केला लवकर त्या वर्षी सोडून गेले असं नाही ती होती तिचा नंबर नाही मिळाला खूप प्रयत्न केला तर इथंच आहे तिथून त्यावेळेस गाण्याची भेंड्या वगैरे होऊन असं म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत खूप म्हणजे सांगायला तर एक तास लागेल कोणते सांगत नाही जास्त काही पण आम्ही शिक्षक सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं म्हणजे सर्व शिक्षक 2005 आणि 2006 या बॅचच्या मैत्री स्नेह मेळाव्याचे आयोजनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पोटभरे सर सर्व व्यासपीठ आणि त्या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं सुरुवातीला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय या बॅचने घेतलेला आहे. यानंतर ही प्रथा अशी आता चालू होणार आहे. इथं आता त्यांना या इथून पुढं प्रत्येक बऱ्याच बॅचचा असा कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि लहानपणापासून आपल्याला गुरुचं महत्त्व चांगले विचार चांगली संस्कृती या ठिकाणी अनेक उपक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घेतलेला असतो आणि वेगळ्या प्रकारच्या आठवणीला या ठिकाणी उजाळा मिळतो आणि एक चांगल्याच प्रकारची इथून पुढे तुमच्या आयुष्याला एक प्रकारची स्फूर्ती. गणपती गजदेवपती भूपती प्रजापती त्वरणरत्नश्रीपती अष्टप्रधान व्यस्थित अष्टप्रधान जागृत त्यातला तपालंगत लाजनीती तुलंदल प्रौढ प्रताप पुलंदल त्यातली फुलावतंत तियातनादित्वल लाजादिराज श्रीमंत श्री घातल्यावरती ती बाई मला की हाला हाला महादेव. आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सर सर्व माझे लाडके आणि 2006च्या बॅचचे सर्व त्या ठिकाणी विद्यार्थिनी त्याचबरोबर सर्व आमचे वर्ग स्टाफ मेंबर आजचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी घडून आणला त्यांना मी प्रथम त्या ठिकाणी धन्यवाद देतो की कोणत्याही कार्यक्रमामध्ये कोणताही कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जर प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं एखाद्या विद्यार्थ्याला व्यक्तीला तर तो कार्यक्रम त्या ठिकाणी अधिक प्रकारचा त्या ठिकाणी भव्य होत असतो. बऱ्याचशा जणांनी भाषणे केली बऱ्याचशा सांगितलं आपापला त्या ठिकाणी परिचय करून दिला. देशमुख सरने त्या ठिकाणी बरंचसं त्या ठिकाणी विनोद केला पण मला बोलायचं त्या ठिकाणी नव्हतं परंतु ते नंतर मला त्या ठिकाणी अशी इच्छा त्या ठिकाणी झाली. आत्ताच लोकसेवा आयोगाची त्या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी एक परीक्षा झाली तुमच्यासाठी ते एक प्रोत्साहन म्हणून सांगते आणि त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आपल्या देशमुख सरांचा मुलगा जो आहे गोकुळ देशमुख त्यांनी भरपूर अशा प्रकारच्या त्या ठिकाणी मेहनत त्या ठिकाणी केली आणि त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी तो उत्तीर्ण झाला आणि PSI या पदावर त्याची त्या ठिकाणी नियुक्ती झाली. त्याबद्दल त्या ठिकाणी मी सर्वांच्या समक्ष आजच्या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर यांनी दोघांनी मिळून त्या ठिकाणी देशमुख सरांचा त्या ठिकाणी सत्कार करावा आणि अशाच प्रकारचे तुमचे समजा त्या ठिकाणी कोणी मुलं असतील विद्यार्थी असतील तर वारंवार त्या ठिकाणी अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी देशमुख सर तुम्ही फोन करा हो देशमुख सर आमचं त्या गोकुळकडे त्या ठिकाणी काम आहे एवढं सांगा बरं त्याला तुम्ही लगेच फोन करू शकता. देशमुख सरचा नंबर आहे नंतर गोकुळ सर त्या ठिकाणी घेतात आहे की नाही करावा असं त्या ठिकाणी स्वीकारावं सर्वांनी त्या ठिकाणी प्रोत्साहन त्या ठिकाणी देवाचं मी त्यांना सर्वांना विनंती करतो. सर्वांच्या समक्ष त्या ठिकाणी श्रीफळ आणि शाल देऊन त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख सर त्याचबरोबर त्यांचे सहकारी त्या ठिकाणी त्याचे सत्कार करतील त्याचा सत्काराचा त्या ठिकाणी त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करतो.
आणि या निमित्ताने या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, वेळ भरपूर झालेला आहे, जास्त काही विद्यालयामध्ये हा असा कार्यक्रम प्रथमच होतो आहे, पहिल्यांदा होतो आणि अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा कार्यक्रम झालेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही आमची आठवण करावी, तुम्ही आम्हाला बोलावं आणि तुमच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून घ्यावं, याच्यासारखा आम्हाला आमच्या जीवनामध्ये कोणताही आनंद नाही. अतिशय कार्यक्रम आवडला. मी माझी बदली 2010 नंतर हातगाव हायस्कूलला झाली. मी त्या ठिकाणी 18 बॅच सलग 93ला ओपनिंग झाली 18पर्यंत. अशा मागच्या पुढच्या मिळून 18 बॅचचा एक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 350 विद्यार्थी जमले होते. असंच जेवण वगैरे दिलं. तो कार्यक्रम एवढा मोठा झाला. पण आजच्यासारखं जे कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे, तुम्ही इथं आले, बेल वाजायला लावली, त्याच्यानंतर प्रार्थना घेतली, त्यानंतर रांगेत शिस्तीत सगळे वर्गात गेले, आम्हाला ताल घ्यायला लावले, म्हणजे एक असं सगळं फिलिंग आलं है ना. आम्हाला असा मोह झाला, बोलावं बरंचसं. आणि शिट्टी वाजायला कोटभरे सरांना खूप आग्रह केला, पण ते थोडं जरा लाजत होते, काय झालं काय बोलत. आणि आमचे गेम होते सर अजून. नाही, आता वेळ फार कमी पडला आपल्याला. आपला नियोजित कार्यक्रम 9चा होता, नंतर 10चा ठरला. त्याच्यानंतर आपलं प्रत्यक्ष कार्यक्रम आपला 11:15 सुरू झाला. त्याच्यानंतर आपण वर्गात गेलो, मध्येच आपलं भोजन झालं. म्हणजे आज दिवसभराचा कार्यक्रम आणि आपण आज सकाळी 10 वाजल्यापासून या प्रांगणात आला आणि आतापर्यंतचा वेळ कसा गेला हे सुद्धा आपल्याला कळलं. म्हणजे एवढ्या आठवणी आल्या. आम्ही आल्याच आम्हाला इथले वर्ग आठवले. इथं तर एकदम मैदान होतं. देशमुख सर पुढं राहायचे, आम्ही त्यांच्या पाठीमागं राहायचो. ही जागा 4 शेतकऱ्याची मिळवली. बुलडोझरनी साफ केली, इमारत उभी केली, त्याला पाणी मारलं. समोरच्या रूमला तिथं चटाया होत्या. इथं झाडं सुद्धा नव्हती. अहो, हे वडाचं झाड आहे, हे बालम टाकळून आणलं. बाथरूममध्ये होतं एक झाड, एवढं गोड गेलं. हां, आमचे नाना भाऊ देशमुख सर गेले, एका पोत्यात घालून ते आणलं. आम्ही मोठं खड्डं खाणलं 5 फूट आणि त्याच्यामध्ये ते टाकलं. आज किती मोठी सावली झाली त्याची आणि भविष्यात तर खूपच मोठी सावली होईल की जेणेकरून ही शाळासुद्धा. आणि हे झाडं तुम्ही लावले, तुम्हाला पाणी घालायचे आणि आता मला मनीषा म्हटले कोण इथं आल्यानंतर असं आठवलं की कुठं सायकल लावायची, आम्ही कुठं जेवायला बसायचो, वर्गात गेल्यानंतर कोणत्या जागेवर बसायचं. म्हणजे ही अनुभूती येणं म्हणजे काही सोपं नाही बरं का. आणि ही तुम्ही आणली बरं का. मला तर वाटतं असे कार्यक्रम 2-5 वर्ष तर झाले म्हणजे आपल्या जीवनाला तरी उजाळा मिळतो. एक वेगळ्या जीवनामध्ये आता तुम्ही संसारी झालेला आहात, आम्ही होऊन चुकलेलो आहोत. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप अडचणी येतात. तुमचे संसाराला तोंड द्यायचं तर तुम्हाला वेळ मिळत नाही. तरी वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आला आणि अनुभव कथन केलं. आम्ही बोलल्यापेक्षा तुम्ही बोलावं. क्षेत्रामध्ये आहात तुम्ही. कोणी नोकरीला आहे, कोणी बांधकाम व्यवसायामध्ये आहे, कोणी वेगवेगळ्या धंद्यामध्ये आहे, मुली चांगल्या पद्धतीने गृहिणी आहेत. आता तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. मुलं मुली आपण जेवढं करू तेवढं कमीच आहे, पण हे करत असताना वेळ देऊन करा आणि चांगल्या पद्धतीने करा. आम्ही सुद्धा इथं शाळेमध्ये आल्यानंतर आमची म्हणजे हसी मजाक मधल्या वेळेस चालायची. आता आठवण बरी सांगितली देशमुख सरांनी. भुले सर आमचे जोकर असायचे आहे ना. आणि मग समजा ज्या दिवशी काही हास्य झालं नाही, ज्या दिवशी विनोद झाले नाही, त्या दिवशी आम्ही म्हणायचं भुले सरच्या घरी काहीतरी झालंय असं समजून चुकायचं. कारण आता ते सगळेच बोलायचे, सगळ्याला बोलणारे तेच असायचे. पोटभरे सरला आणि काही सरला फार टार्गेट करायचे. त्यांना एवढं चेंबरू घ्यायचे बोलण्यात. ते कारण मी ते दोघांची बाजू धरायचे. भुले सर म्हणायचे फक्त तुम्ही बोलू नका, तुम्ही बोलले का काम मसळतं. पण आनंदात दिवस घातले. आम्ही सगळे गावामध्ये राहायचो बरं का. सगळे फॅमिली सगळं राहायचो. म्हणजे 90 साली गावामध्ये आम्ही आलो. आमचे लेकरं लहानचे मोठे या गावामध्ये झाले. आमच्या अर्धी सर्विसच्या गावामध्ये संपली. गावाने खूप प्रेम दिलं बा आम्हाला. तुमचे आई वडील, तुमचे आजोबा, माझे ना सर लहान मुलापासून तर फार म्हातार माणसापर्यंत असे संबंध होते. अतिशय मी त्यांच्या म्हातारा माणूस जरी असला मी त्याजवळ जाऊन बसायचो. मुलाचे मोठं झाले, शिक्षणासाठी बाहेर जावं लागलं. आम्ही थोडे बाहेर गावी गेलो.
पण शिकवणं होतं ना, सरांनी सांगितलं अतिशय तळमळीनं बरं का. सुरुवातीच्या काळात तुम्हाला सांगतो 90 साली आम्ही इथं हजर झालो. तिथं गेले तर ते असे कपाटावर वगैरे पहिले कपाट वगैरे नावं टाकले राहायचे कन्यादान वगैरे. आणि त्याच्यात माझ्या मंडळीचं नाव जयश्री, त्यांच्या मंडळीचं नाव अर्चना. ते अर्चना दिसायला लागल्या सगळ्याच वस्तूवर नाव. ते पाहुणा झालं खाली वर डोकं काय कोणाच्या घरात आलो म्हणे. मग सरच्या लक्षात आलं बरं का, हे पाहुणे आले समोरची आहे म्हणजे. आणि मग माझ्या त्यांनी चहा पाणी केला आणि माझ्याकडे आणून घातलं. म्हणजे अशा खूप गमती झाल्या बघ. आणि त्याच्यात आनंद म्हणजे आम्ही भरपूर आनंद घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही एवढे हॉलीबॉल खेळायचो गावामध्ये. तुम्ही पाहिलं असाल, तुम्ही लहान असतात. अतिशय देशमुख सरांचे सासरे प्रभाकर भाऊ, बाळासाहेब काका, ते बापूराव टेलर होते व्यवहारे नाही का ते. त्याच्यानंतर दुसऱ्याचा तास जर असलं ना ते बाहेर उभारून मेला तू. आणि हे देशमुख सरला कुठं ते हे गुले सरला असा राग यायचा, तिने माझ्याजवळ येऊन तनपण करायची, तुमची भावकी काळा बरं बाहेर. म्हणजे एवढं तर मन करून ते बी म्हणजे शिकवण्यात एवढे गर्क होऊन जायचे ना, म्हणजे त्यांना भान राहत नसतं. आणि असं हे सगळं कार्यक्रम करत असताना आपण वेगवेगळ्या सहली केल्या. सहलीमध्ये बी आपल्या आगळ्या वेगळ्या सहली व्हायच्या. त्याच्यात हे देशमुख सर, पेन्से सर, हे पोरबरे सर खूप सहभाग घ्यायचे. आणि मी जरी मुख्याध्यापक जरी असलो ना, सगळ्याच्या विचारावर आमचा निर्णय व्हायचा. तुम्ही जे ठरवताना ते तुमच्या पाठीमागं मी असं मुख्याध्यापक म्हणून असं कधी हक्क गाजवला नाही. इतकं म्हणजे सहकार्य केलं मला त्यांनी. ही इमारत उभा राहिली, सगळ्यांनी सहकार्य केलं. ती आणली ती समोर उभा राहिली, म्हणजे त्याची खूप मोठी प्रगती. त्यांनी त्याच्याच भाषेत सांगितलं कसं व्यवसायामध्ये काय असतो नाही का. एवढा धडपड आहे तो मला तर वाटलं नव्हतं. अहो तो अंगावरल्या कपड्यावर गेला नाही, तो फळं विकत होता, STD बूथवर कामाला होता. म्हणजे हा ना अभ्यासात झिरो मात्र बरं का. पण कष्ट करायची एवढी धडपड ना त्याची. मी माझ्या भावाला म्हटलं, अरे तू पुण्याला गेला तिकडे जाऊन तरी पाहिजे, तिकडे ते पोरगं काय करतं काय नाही आहे ना.